नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, जातीवादी भडवे, कुत्रे, साले हे आजकाल खूप माजलेले आहेत. हे जे आहेत मित्रांनो, यांना फक्त एका धम्माला, एका समाजाला टार्गेट करायचं असतं. यांच्या मनामध्ये एवढं पाप भरलेलं आहे, यांच्या मनामध्ये एवढी घाणेरडी वृत्ती भरलेली आहे, की यांना फक्त काही करून फक्त बौद्ध समाजाला टार्गेट करायचं असतं. गेल्या अनेक दिवसापासून आपण असेच व्हिडिओ टाकत आहोत, अशाच लोकांचे चेहरे किंवा अशाच लोकांची पोलखोल करत आहोत. या लिस्टमध्ये आणखी एका जातीवादी भामट्याचं नाव आलंय. त्याचं नाव आहे शशांक मराठे. Facebookवरती त्याचं अकाउंट आहे आणि त्याने बौद्ध समाजावरती अतिशय घाणेरड्या शब्दात, अतिशय विकृत मानसिकतेतून त्याने टीका केलेली आहे. हे जे आहेत मित्रांनो, अशा लोकांना जे आहे धडा शिकविणं हे गरजेचं आहे. यांचे चेहरे समोर आले पाहिजे, यांचे अकाउंट समोर आले पाहिजे, जेणेकरून आपली लोकं, आपली मंडळी त्या ठिकाणी जाऊन यांना धडा देतील. तर नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, राज नेटवर्क आपल्या या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही प्रोफाईल पहा शशांक मराठे. हा जो व्यक्ती आहे मित्रांनो, हा स्वतःला जे आहे उच्चवर्णीय जातीवादी कुत्रा स्वतःला काहीतरी वेगळं समजतोय. परंतु या भाडव्याला माहीत नाही, जेव्हा आपण बौद्ध समाजाच्या वाटेला जातो किंवा बौद्ध समाजाला टार्गेट करतो, त्यानंतर आपला गेम होत असतो. हे याला कदाचित माहीत नसेल आणि त्यामुळे हा कुत्रा त्या ठिकाणी भुकत होता. याने सर्वात अगोदर एक पोस्ट लिहिली. पोस्टमध्ये काय म्हणतोय, "आतंकवाद्यासारखा बिबट्यांचा पण कसला धर्म नसतो. आरक्षण घेताना हिंदू, तांदूळ घेताना ख्रिश्चन, भीक घेताना बौद्ध आणि ज्ञान पाजताना नास्तिक." तर ह्या हलकट कुत्र्याला मला सर्वात अगोदर सांगायचंय, अरे आरक्षण हिंदू म्हणून नाही, आम्ही आरक्षण बौद्ध म्हणूनच घेतो. आणि ज्या ठिकाणी काही जुन्या काळामध्ये काही लोकं बौद्ध महार लिहित होते, तर त्यांनी महार लिहिणं देखील बंद केले. कारण आम्ही आता फक्त बौद्ध आहोत आणि आरक्षणाचा फायदा आम्ही तुमच्यासारखा घेत नाही. तुम्ही तर जन्मल्यापासून आरक्षणाचा फायदा घेत आलात कितीतरी पिढ्यांपासून आणि आजही तुमचा वशिला वगैरे अशा गोष्टी चालतात. परंतु आमच्यासारखी गोरगरीब मंडळी जी आहेत, ती आरक्षणाच्या जोरावर, स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर आणि सर्व काही गोष्टी करून स्वतःचे मायबाप त्या ठिकाणी आमचे कामधंदे करून आम्हाला शिकवितात आणि आम्ही समोर जात आहोत. तांदूळ घेताना ख्रिश्चन. अरे भामट्या, तुला मला एक गोष्ट सांग, तू कोणत्या बौद्ध समाजाच्या माणसाला तांदूळ घेताना मी ख्रिश्चन आहे असं बोलताना बघितलंय? आजपर्यंत आम्ही पहिली गोष्ट तू कितीतरी आमच्या समाजातील मंडळी आहेत, जे राशन सुद्धा घेत नाहीयेत. परंतु तुझ्यासारख्या कुत्र्यांना काय कळणार तांदूळ घेताना म्हणे ख्रिश्चन. अरे तुम्ही बिनबापाची अवलाद किंवा तुम्ही एका बापाची अवलाद नसता म्हणून तुम्ही असं भुगतात आणि त्यानंतर भीक घेताना बौद्ध. अरे कुत्र्या, तुझ्यासारख्या हजारो लोकांना पोसायची ताकद आज या बौद्ध समाजाच्या मनगटात आहे. जर तुला बघायचं असेल तर कधी 14 एप्रिलच्या दिवशी जे आहे प्रत्येक शहरातील जो फेमस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असतो त्या ठिकाणी जाऊन बघ. आम्ही कितीतरी लाखो रुपयाच्या वह्या पुस्तकं त्या ठिकाणी खरेदी करून गरीब लोकांना दानधर्म करत असतो. तुझ्यासारख्या कुत्र्यांना ते कुठं कळणार? तुम्हाला फक्त जातीवाद कळतो. आणि काय म्हणे ज्ञान पाजताना नास्तिक. नास्तिक काय रे? आम्ही आहोतच. आम्ही देव, धर्म या गोष्टींवरती नाही भरोसा ठेवत. कारण आम्हाला माहीत आहे आम्ही ज्यावेळेस आमची परिस्थिती किंवा आमच्यावरती अन्याय अत्याचार होत होता, तेव्हा आम्हाला वाचवण्यासाठी कुठला देव आला नाही, तर आमचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. आणि तेव्हापासून आम्ही फक्त त्यांच्या शब्दावरती आणि त्यांच्यासाठीच जगतो. तुझ्यासारख्या कुत्र्यांना हे समजणार नाही, परंतु तुम्हाला काय जातीवाद करायचा असतो. त्यानंतर हा भामटा आणखी एक पोस्ट लिहितो. एका ठिकाणी हा कमेंट करतो, "शिक्षा शेरनी का दूध है, मगर इनको आरक्षण की भीक मागने की है." अरे कुत्र्या, तू काय पोस्ट करतोय? तुला समजतंय का? शिक्षण हे शेरणीचं दूध आहे. अरे आहेच ते. आम्ही शिकलो आहोत म्हणून तुमच्यासारख्या भामट्यांच्या बुडाला आग लागतीये. कारण तुमच्यासारख्यांना आम्ही दबत नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला किंवा प्रत्येकाला उत्तर देतोय. आता हेच बघ ना, तुझ्यासारखा कुत्रा Facebookवरती भुकलाय. तुझ्यावरती व्हिडिओ बनवून मी तुझा चेहरा सर्वांसमोर आणतोय. तू जिथे कुठे दिसेल तुझ्यावरती कारवाई करायला आमचा समाज सज्ज आहे. हा व्हिडिओ 10 ते 15,000 लोकांनी जरी बघितला आणि त्यातल्या 5-7 जणांनी जरी तुझ्यावरती पोलीस केस केली, तर तुला एफ-आय-आरच्या त्या नादामध्ये तुला कुठे-कुठे फिरावं लागेल हे तुला माहिती आहे का? आणि म्हणून शिक्षण हे जे आहे शेरणीचं दूध आहे. आम्ही ते पिलंय आणि तुझ्यासारख्या कुत्र्या भामट्यांना आम्ही धडा शिकवितोय. त्यानंतर हा आणखी काय करतोय, आणखी एक 7 डिसेंबरला पोस्ट टाकतो. मैंने ज़्यादा दारू पी लिया गया बाबा अंबेडकर को कुछ बोल दिया तो दिल पे ले लेना और मेरा उखाड़ लेना. या भामट्याला बघायचंय का? आता तू बघ हा व्हिडिओ सोडल्यानंतर तुझ्यावरती कशी कारवाई होते, तुला कसा दणका दिला जातो हे तुला समजेलच. अशी तुझ्या खूप खाज आली ना अशी पोस्ट टाकायची तुला समजेल. आणि त्यानंतर जे आहे आणखी याने भरपूर साऱ्या पोस्ट टाकल्या. तर मित्रांनो, हा जो भामटा आहे, मला माहीत आहे याने फेक आयडी बनवून पोस्ट टाकलेली असेल. कारण यांच्यामध्ये हिंमत नसते ओरिजिनल आयडी, ओरिजिनल चेहरा दाखवायची. परंतु हा कुत्रा जिथे कुठे दिसेल किंवा जिथे कुठे तुम्ही असाल आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याच्यावरती एफ-आय-आर नक्कीच नोंदवा. याच्या Facebook प्रोफाइलची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये आणि त्याचसोबत तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अशा कुत्र्यांना धडा शिकविण्यासाठीच आपण ही सीरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये अशा लोकांच्या आपण पोस्ट वगैरे समोर आणणार आहोत.
तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.